नावरे चौफुला या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या महावितरणच्या विद्युत रोहित्राच्या पोलाला भरधाव चारचाकीने जोरदार धडक दिली। या अपघातात रोहित्र शेजारी असल्याने प्लास्टिक होलसेल दुकानात आदळून लागलेल्या आगीत सुमारे 1 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। सोमवारी 17 फेब्रुवारीला सकाळी ही घटना घडली। या घटनेने परिसरात धुराचे मोठे लोट दिसून येत असून दुकान पूर्णपणे खाक झालं आहे। गुलाब पडवळ असं प्लास्टिक होलसेल दुकान असलेल्या व्यक्तीचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार नावरे चौफुला या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला गुलाब पडवळ यांचे प्लास्टिक होलसेल दुकान आहे। सोमवारी सकाळी एक भरधाव गाडी ही नावरे चौफुला या राष्ट्रीय महामार्गावरून निघाली होती। अचानकपणे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विद्युत रोहित्राच्या पोलाला जोरदार धडक दिली। यावेळी पोलावरील विद्युत रोहित्र गुलाब पडवळ यांच्या दुकानावर पडली। त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन प्लास्टिकसह होलसेल दुकानाने पेट घेतला। शॉर्ट सर्किट होऊन आग काही क्षणातच लागल्याने प्रचंड नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी रांजणगाव, कारेगाव औद्योगिक वसाहतीतील तसेच शिरूर नगर परिषद आणि पुणे विकास प्राधिकरण यांच्या अग्निशमक पथकातील कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या आगीत सुमारे 1 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळते। दरम्यान घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी झाली असून परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जाते। तसेच रस्त्याच्या कडेला वीज वितरण कंपनीने डीपी बसवू नये अशी मागणी ग्रामस्थांकडून होतीये।